एक माळी समाजाचे नेते म्हणून ते स्वतःला मिरवतात. छगन भुजबळ एकटेच माळी आहेत मित्र. RSSला मी पक्षच पण आहे, तो एक पक्षच आहे. कारणची जबाबदारी नाही, भाजपची जबाबदारी नाही, पण या माणसाला संरक्षण का मिळतं? उपाय आहे की जातीमध्ये भांडणं लावा. नमस्कार मित्रांनो, काल आपण मराठा आंदोलनाबद्दल थोड्यात चर्चा केली होती. 20 तारखेला जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीवरून उपोषणासाठी मुंबईला निघणार आहेत. त्यांच्यासोबत लाखो नव्हे तर करोडो मराठा बांधव ही मुंबईकडे जाणार आहेत. 20 तारखेपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू करायचं, आंदोलन सुरू करायचं, असा या मराठा आंदोलनकर्त्यांचा प्रोग्राम आहे. मित्रो, अशातच काल एक अशी बातमी आली की ओबीसी बांधवांनी सुद्धा त्याच तारखेला म्हणजे 20 जानेवारी रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितलेली आहे. आपल्याला आज हीच चर्चा करायची आहे की कोणत्या एका समाजाने किंवा एका घटकाने आंदोलनाची हाक दिली असता, स्थळ जागा निश्चित केली असता, तारीख निश्चित केली असता, त्याच ठिकाणी दुसऱ्या एका समाजाने प्रति आंदोलन करणं हे योग्य आहे का? हे नैतिकतेला धरून आहे का? मित्र, यावर आपण आज चर्चा करू. आणि त्यासाठी आधी आपण मराठा समाजाची एक पार्श्वभूमी लक्षात घेऊ. मित्र, मराठा समाज हा मूळतः शेतीवर अवलंबून असलेला समाज आहे. प्राचीन काळापासून मराठा समाज हा शेती करत आलेला आहे. प्रसंगी या समाजाने हातात शस्त्रही घेतलेले आहे. कारण मुळात काटक आणि लढाऊ वृत्तीचा हा वर्ग वेगवेगळ्या राजांच्या पदरी सुभेदार वगैरे अशा पदावर होता. जेव्हा शिवाजी महाराजांनी मोगलांच्या अत्याचाराविरुद्ध बंड पुकारले, एक लढाई सुरू केली, तेव्हा हा समाज मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराजांच्या सैन्यात दाखल झाला, लढू लागला. त्यामुळे शेती आणि लढाई असे दोन्ही या समाजाचे व्यवसाय बनले. पण मूळतः हा समाज हा शेती करणारा म्हणजे कुणबी समाजच आहे. तर मित्र, मूळचा कुणबी असलेला आणि शेतीवर अवलंबून असलेला हा समाज सुरुवातीच्या काळामध्ये संपन्न होता. बऱ्यापैकी शेती, कष्ट करण्याची वृत्ती, यामुळे हा समाज एक संपन्न समाज म्हणून गणला जात होता. पण पुढे पुढे शेतीवर अवकाळ्या येत गेली, शेतीच्या वाटण्याही होत गेल्या. ज्याच्यावर 100 एकर शेती आहे त्याच्यावर 50 एकर, 50ची 25 एकर, 25ची 10 एकर, काही तर भूमिहीन सुद्धा झाले. या शेतीच्या वाटण्यासोबतच एकतर अल्प जमीन आणि त्यासोबत जसा जसा भांडवलशाहीचा विकास होत गेला तसं शेतीवर अरिष्ट यायला लागलं. शेती संकटात गेली. दुष्काळ, शेतीचं कमी प्रमाण आणि शासनाची शेतीविरोधी नीती यामुळे हा समाज डबघाईस आला. समाजामध्ये मुलांच्या आत्महत्या वाढायला लागल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढायला लागल्या आणि यातूनच समाजामध्ये एक मोठा असंतोष निर्माण झाला. बरं, हा समाज संख्येने मोठा असताना याच्यामध्ये एक लहान वर्ग असा आहे की ज्याच्याजवळ फार मोठ्या प्रमाणात शेतजमीन, ज्याच्याजवळ कारखानदारी, त्याचं राजकारणात वर्चस्व. पण हा समाज, या मराठा समाजाची एकूण संख्या पाहता हा बोटावर मोजण्या एवढाच समाज आहे. तर अशा प्रकारे या समाजामध्ये एक प्रस्थापित मराठा समाज ज्याची संख्या बोटावर मोजण्या एवढी आहे एवढी, आणि एक प्रचंड प्रमाणात गरजवंत वंचित मराठा समाज, असे दोन वर्ग या समाजामध्ये तयार झाले. आणि हा जो वंचित समाज आहे, हा जो गरजवंत मराठा समाज आहे, यातील तरुणांमध्ये आंदोलनाची एक फार मोठी भावना तयार झाली. सुरुवातीला हे आंदोलन शेतीच्या भावासाठी व्हायला लागले.
त्यानंतर तरुणांमध्ये जेव्हा बेकारीमुळे आत्महत्या व्हायला लागल्या, तेव्हा हे आंदोलन आरक्षणाकडे वळलं. मराठा समाजातली युवक जेव्हा शाळेत शिकायला जायचे, कॉलेजमध्ये शिकायला जायचे, तेव्हा ते पाहायचे, की आपल्यापेक्षा कमी मार्क्स असलेले मुलं नोकरीला लागतात. त्यांना शिक्षणाला कमी खर्च येतो. आपल्यापेक्षा संपन्न असलेल्या विद्यार्थ्यांना कमी फी पडते आणि आपल्याला प्रचंड फी भरावी लागते. आपल्या आई-वडिलांना शक्य होत नाही, त्यामुळे शिक्षणाला मुकावे लागते. काही आपले बांधव आत्महत्या करतात. त्यामुळे या समाजातून आरक्षणाच्या मागणीचा एक मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष व्हायला लागला. तर मित्रहो, मराठा समाजामध्ये जसे शेती करणारे वर्ग आहे, तसे ओबीसी समाजामध्ये सुद्धा शेती करणारे वर्ग, माळी, धनगर या बारी या समाज सुद्धा हा शेतीवर अवलंबून असलेला समाज होता. धनगर समाजामध्ये सुद्धा मराठी समाजासारखे काही संस्थानिक होते. त्यांनी सुद्धा लढाया केल्या होत्या. ते सुद्धा सैन्यामध्ये लोक होते. पण हे वर्ग हे ओबीसी मध्ये गणले गेले आणि मराठा समाज हा ओपन मध्ये राहिला. तर मित्र, शेती असून, सैन्यामध्ये असून, धनगर, माळी या समाजाला ओबीसी मध्ये पुढे गणले गेले. कारण त्याला कारणीभूत ठरल्या त्याच्यातल्या काही चालीरीती. मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात सैन्यात होता. त्यामुळे याला एक उच्च समाज समजल्या गेलं. आणि ओबीसी मध्ये आरक्षणामध्ये एक समकक्ष असून सुद्धा धनगर, माळी अशा बारी अशा जातींचा समावेश झाला आणि मराठे हे आरक्षणापासून वंचित राहिले. आता खरा मुद्दा हा येतो, की माणसाची आर्थिक परिस्थिती हे त्याच्या चालीरीती बदलवते. जशी मराठा समाजाची आता आर्थिक परिस्थिती ही ढासळलेली आहे, तशी त्याची सामाजिक श्रेणी सुद्धा ढासळलेली आहे. सामाजिक दृष्ट्या सुद्धा तो या वर्गामध्येच आता गणल्या जाऊ लागलेला आहे. असे असताना सुद्धा या मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ नाही. तो आरक्षणाचा लाभ आता याला मिळायला पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक दोन्ही जर आपण निकष काढले, तर या मराठा समाजाला या लोकांसारखं स्थान आता भेटायला पाहिजे. आणि त्यासाठी आंदोलन आहे. मग अशा वेळी ओबीसींनी या आंदोलनाला विरोध करणं हे योग्य आहे का? तर माझं उत्तर राहील की अजिबात योग्य नाही. ते नैतिकतेला धरून सुद्धा नाही. आणि तसा बऱ्याच ओबीसींचा या आंदोलनाला विरोध सुद्धा नाही. सामान्य ओबीसींचा जर आपण विचार केला, तर सामान्य ओबीसींचा मराठा आरक्षणाला अजिबात विरोध नाहीये. कारण त्यांना माहिती आहे, ते गावगाड्यात राहू नयेत. त्यांना माहिती आहे की मराठा समाजाची परिस्थिती आपल्यासारखी किंवा आपल्यापेक्षा सुद्धा बिकट झालेली आहे. त्यामुळे या समाजाचा मराठा आंदोलनाला विरोध नाही. मग मराठा आंदोलनाला ओबीसींच्या नावाखाली विरोध कोण करतंय? तो का बरं होतं? तर मित्र, याच्यात आपण जर विचार केला, तर याच्यामध्ये एक प्रचंड मोठं राजकारण आहे. सध्याच्या शासनकर्त्यामध्ये एक वर्ग असा सत्तेवर बसलेला आहे, एक पक्ष असा सत्तेवर बसलेला आहे, की ज्यांना ओबीसीच्या किंवा मराठ्यांच्या बद्दल त्यांना कोणतीही आत्मीयता नाही. त्यांना त्यांच्या आरक्षणाबद्दल काही देणं घेणं नाही. मराठ्यांना आरक्षण मिळालं काय किंवा ओबीसीचं आरक्षण गेलं काय, या वर्गाला काही घेणं देणं नाही. आणि हा घटक, हा वर्ग, हा पक्ष म्हणजे भाजप आणि आर-एस-एस. मित्र, आर-एस-एसला मी पक्षच म्हणेन. तो एक पक्षच आहे. कारण भाजपला चालवणारा आर-एस-एस आहे. त्यामुळे त्यांनी किती जरी दाखवलं आम्ही राजकारणापासून अलिप्त आहे, तरी आर-एस-एसचा राजकारणात प्रत्यक्ष सहभाग आहे.
हे आता कोणता लहान मुलगा सुद्धा सांगू शकतो. तर मित्र, भाजपला किंवा आर-एस-एसला यांना एक धर्मावर आधारित राजकारण करायचं आहे. त्यांचा जो धर्म आहे, ज्या धर्मावर आधारित त्यांना राजकारण करायचं आहे, तो चातुर्वर्णावर आधारित आहे. चातुर्वर्णावर आधारित आहे म्हणजे जाती व्यवस्थेवर आधारित आहे. त्यामुळे या समाजात धर्मामध्ये ब्राह्मण समाजाचं स्थान कसं उच्च राहील, त्याच्या स्थानाला कसा धक्का लागणार नाही, हे पाहून त्यांना आपलं राजकारण चालवायचं आहे. मित्रो, आणि या जातीची संख्या ही अत्यल्प आहे. त्यामुळे फक्त ब्राह्मण या जातीच्या नावाखाली ते निवडून येऊ शकत नाही. मग जर आपलं राजकारण करायचं, तर एकच उपाय आहे की जाती-जातीमध्ये भांडणं लावा. जाती-जातीत द्वेष निर्माण करा. त्या जाती जर भांडत राहिल्या, तर आपल्याला फायदा होईल. आणि तशातच त्यांनी एक फॉर्म्युला शोधून काढला, की गरजवंत मराठे विरुद्ध ओबीसी असं भांडण लावून द्यायचं. जाती-जातीत भांडण तयार झालं, की एक असं समीकरण तयार करायचं, ओबीसी प्लस मराठ्यांमधला जो एक ब्राह्मणांचा मानसिक गुलाम वर्ग आहे तो, विरुद्ध गरजवंत मराठा. म्हणजे पहा, सत्तेवर मुठभर मराठा बसलेले आहेत. त्यातले बहुतेक आज भाजप जवळ आहे. त्या मुठभर मराठ्यांना संपूर्ण मराठ्यांचं एक प्रतिनिधित्व करणारा घटक दाखवून, ओबीसींना असं भासवून की संपूर्ण मराठा हा तुमच्यावर राज्य करतोय, असं भासवून त्याच्या विरुद्ध एक सामाजिक वातावरण तयार करायचं. झगडे लावायचे, भांडणं लावायचे, दंगली घडून आणायच्या आणि या आधारे आपलं राजकारण करायचं. म्हणूनच आपल्याला आज दिसतं, आरक्षणाला विरोध करणार कोण आहे? छगन भुजबळ. एक माळी समाजाचे नेते म्हणून ते स्वतःला मिरवतात. छगन भुजबळ एकटेच माळी आहेत का? अमोल कोल्हे सुद्धा माळी आहेत. अमोल कोल्हेनी छगन भुजबळांसारख्या उटपटांग गोष्टी कधीच केल्या नाही. पण छगन भुजबळ हे नेहमी आंदोलनकर्ता मराठ्यांना डिसवत आलेले आहे. त्यांना जातीवरून शिव्या देणं, टाळकी फोडण्याची भाषा करणं, अर्वाच्य शिव्या देणं, मोर्चा अडवण्याची भाषा करणं, रक्ताचे पाठ वाहतील हे भाषा करणं. मला सांगा, सत्ताधारी पक्षातला एक माणूस ह्या गोष्टी करूच कसा शकतो? जो मंत्रिमंडळात आहे, राज्याची कायदा आणि सुव्यवस्था त्याला राखायची आहे, असा माणूस जर राज्यामध्ये दंगली घडवून आणण्याची भाषा करत असेल, चिथावणी करून वक्तव्य करत असेल, तर त्याला काढून टाकणं हे त्या पक्षाची जबाबदारी नाही, ते ज्या आघाडीत आहे त्याची जबाबदारी नाही, फडणवीसांची जबाबदारी नाही, भाजपची जबाबदारी नाही. पण या माणसाला संरक्षण का मिळतंय? तर मित्रो, यांचा अजेंडा पुढे रेटायचा आहे. यांचा अजेंडा हाच आहे की राज्यामध्ये दंगली घडून आणायच्या आणि त्या दंगलींच्या आगीवर आपल्या राजकीय पोळ्या शेकायच्या. आणि त्यामुळे हे पूर्ण वातावरण त्यांनी तयार केलेलं आहे. पूर्ण त्यांनी भुजबळांनाच समर्थन दिलेलं आहे. नाहीतर आजपर्यंत हा माणूस मंत्रिमंडळात राहिला नसता. आणि याचमुळे त्यांनी 20 तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करायचा एक धमकीवजा इशारा दिलेला आहे. मित्रो, लक्षात ठेवा, समजा जर खरोखर 20 तारखेला ओबीसी वर्ग रस्त्यावर उतरला तर काय घडेल? कल्पना करू शकतो कोणी आपण? मित्रो, जर खरोखर अशी दुर्दैवी घटना घडली, तर महाराष्ट्रातली परिस्थिती ही मणिपूरपेक्षा सुद्धा वाईट झालेली राहणार नाही. कारण मराठ्यांचं आंदोलन आता या अंतिम टप्प्यात आलेलं आहे. करो या मरो या निर्धाराने ते आंदोलनात उतरलेले आहे. अशावेळी जर त्यांना रस्त्यावर उतरून कोणी आव्हान देत असेल, आंदोलन चिरडायची भाषा करत असेल,
तर या राज्यातली अशांतता भंग पावल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच भाजपला घडवून आणायचं आहे. त्यामुळे ओबीसी समाजातील बांधवांनी सुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मराठी तुम्हाला तुमच्या घरातला हिस्सा मागत नाही, तुमच्या शेतीतला हिस्सा मागत नाही. ते फक्त आरक्षण मागून राहिलेले आहे. आणि मित्र, एक गोष्ट लक्षात घ्या, आज धनगर समाज एसटी मधून आरक्षण मागत आहे. इतर काही ओबीसीतले वर्ग आहे जे एसटी मधून वगैरे आरक्षण मागत आहे. समजा मराठी आरक्षणात आले आणि हे वर्ग समजा ओबीसी मधून गेले, तरी ओबीसींच्या मागण्यांवर असा कोणता मोठा परिणाम पडणार आहे? काय जाणार आहे त्यांच्या ह्याच्यातून? आणि मग आमचं ताट मित्र, आरक्षण घेऊन कोणीच जन्माला आलेलं नाही. ना आरक्षण हा घटनादत्त कोणाचा अधिकार आहे. आरक्षण हे वेगवेगळ्या वेळी बदलत राहणार आहे. बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की याची वेळोवेळी समीक्षा केली जावी. तर मित्र, याबद्दल ओबीसी समाजाने सुद्धा जागृत राहायला पाहिजे. त्यांनी सुद्धा मराठ्यांच्या आंदोलनाला विरोध न करता एक सामंजस्याची भूमिका घ्यायला पाहिजे. छगन भुजबळ एक प्यादा आहे. याच्या मागे एक मोठं कुटील कारस्थान आरएसएस आणि भाजप यांचं आहे. याची जाण मराठ्यांनी आणि ओबीसींनी दोघांनी सुद्धा ठेवायला पाहिजे. आणि ओबीसींनी तर अजिबात यांच्या आरक्षणामध्ये अडथळा आणता कामा नये. कारण आरक्षण कोणतंही आंदोलन करण्याचा घटनादत्त अधिकार प्रत्येकाला आहे. या देशात कोणी आंदोलन करू शकतो, आपल्या मागण्या मागू शकतो. मी आंदोलन करतो ते कोणा एक व्यक्तीच्या विरोधात नसते, ते शासनाच्या विरोधात असते. त्या आंदोलनावर तोडगा कसा काढायचा, त्या समस्या कशा सोडवायच्या, ही जबाबदारी शासनाची आहे, कोणत्या एका समाजाची नाही. त्यामुळे कोणत्याही समाजाने या मोर्चाच्या आड येऊन या राज्यातली शांतता भंग होऊ देऊ नये, हे आपली प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि फडणवीसांचं कर्तव्य आहे की या छगन भुजबळ आणि ही जी काही कंपू बसलेली आहे राज्यात अशांतता निर्माण करणारी, त्यांना ताबडतोब इशारा देणं, त्यांना बेताल वक्तव्य करणं, बंदी घालणं आणि याच्या पुढे जे काय होते त्याच्यावर जर आंदोलनाच्या आधीच प्रश्न सुटला तर चांगलं आहे. नाही सुटल्यावर सुद्धा त्याच्यावर योग्य तो काय तोडगा काढता येईल तो काढून या राज्याची शांतता शाबूत ठेवणं हे फडणवीस आणि बीजेपीचं कर्तव्य आहे. नाहीतर मित्र, या राज्यातली समजा जर परिस्थिती चिघळली तर ती कोणत्या टोकाला जाईल हे कोणीही सांगू शकत नाही आणि याला सर्व बीजेपी जबाबदार राहणार आहे. बस मित्र हो.